एक तुम्हाला बर्फी मी तोडून दाखवते। नमस्कार मंडळी, तर आजचा वार आहे मंगळवार आणि आज सकाळी थोडं पहाटेच उठून वॉकिंगला गेले होते। साहेबांचे ऑफिस होतं त्यामुळे सकाळी त्यांना साबुदाण्याची खिचडी केलेली। आता घरात एकट्याचा उपवास म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळा नाश्ता असं होत नाही। कधी कधी आपण जो नाश्ता एकाला बनवतो तोच एखाद्याचा उपवास असला तर खिचडी आपण सगळ्यांसाठीच करतो आणि मग आम्ही पण तसंच केलेलं आहे। साहेबांचा आज मंगळवार असल्यामुळे उपवास होता त्यामुळे साबुदाणा खिचडी मलाही आणि डॉलूसाठी आणि मस्त इथं उन्हामध्ये बसून मी खाते आहे। आणि थोडंसं विटॅमिन डी पण मिळतं असं सकाळी सकाळी थोडंसं वॉकिंग करून आल्यानंतर भूक पण चांगली लागते आणि की नाही थोडंसं उन्हात बसणं खूप गरजेचं असतं बघा। ह्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये आमच्या घरात की नाही ऊन येतं किचनमध्ये त्यामुळं मला फार बरं वाटतं इथं बसायला। त्यामुळे नेहमी मी की नाही बऱ्यापैकी नाश्ता इथंच करते बसून आणि सकाळी आवळा पण खाल्लेला आहे मी एक सकाळी। तुम्ही खाते की नाही तुम्हाला मी रोज सांगते की आवळा खात जावा। नाश्ता तर झाला आहे पण कामं काही पाठ सोडत नाहीत। आता काल सगळे मी फ्रूट्स वगैरे आणले होते ते सगळे आता व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत कारण ते ठेवायला आपल्याला दिसण्यासारखे आपण ठेवले ना तरच सगळेजण आपण खातो। आणि संत्री तितकी स्वस्त झाली आहेत सगळे फ्रूट मला की नाही बाजारात काल 50 रुपये किलोनं सगळे फ्रूट बी दिसत होते तिथं। तर मी फक्त संत्री आणली 100 रुपयाची 1.5 किलो आणली आणि हे आपलं काय म्हणतात त्याला सीताफळ होते ते पण 50 रुपये किलोच होते। ते पण थोडेसे कच्चे आणले होते म्हणजे की नाही आज तयार होतील याप्रमाणे म्हणजे खाता येईल एकत्र। एवढे सगळे फूड काही संपणार नाहीत आपल्याला त्यामुळे मी थोडेसे कच्चे आणले होते। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप सो सगळे छान असाल। मस्त थंडीमध्ये असं कोण कोण काय काय एक्सरसाइज काय काय चालू केलेलं आहे। आता नवीन वर्ष येते तर नवीन वर्षात पण बऱ्याच जणांनी संकल्प केले असतील पण काय होते त्याची पूर्तता करणं सुरुवातीला करतो आपण आणि नंतर मग करत नाही। असं करायला नको। त्याला सगळ्यांनी काळजी घ्या आपल्या आपल्या तब्येतीची। आपली स्पेशली बायकांना सांगते आपण काळजी घ्यायला हवी आपली, कारण इथं दुखते तिथं दुखते कुणी बघत नाही आणि कुणाला सांगणार रोजमध्ये त्याला कोण रडे असं असते ते बायकांचं। त्याच्यामुळे आपली आपणच काळजी घ्यायचं। आणि काल वाटाणा आणलेला आहे बाजारातून आणि म्हटलं सोलाव आता हा। आणि डॉलू आली आहे आमची तर काय काय वेगळं करत राहावं सतत। आणि हे पण आणले मी काय म्हणतात अद्रक आणले, खूप छान होतं बघा, अगदी भारी सुकलेलं मला अद्रक मिळालं। म्हटलं आलू काय ते आले पाक करावा त्याचा थोडासा गूळ घालून पण होतोय आणि साखर घालून पण छान लागतंय। आणि वडी थोडंसं खातात पोर असं सुकं आलं खा म्हटलं ना जरा खोकला लागलाय तिला तर खाल्लं जात नाही। मस्त तसं त्याच्याप्रमाणे असं वडी जर केली ना आपण तर असं काय म्हणतात त्याला मिठाईप्रमाणे खाऊ शकतात पोरं, त्यामुळं करायची। आणि डॉलू आले तर फार बरं वाटते मला जीवाला। आणि दिवसभर बिझी असते मी, काही नाही काय काम असते, तिचे कपडे हे ते बरंच काम असते। ती काय मदत करत नाही पण आता पोरं नाही तर दररोज काय मला वेळ असायचा आणि कंटाळा पण यायचा। पण ती आली तर फार छान वाटते। आणि साहेब ऑफिसला गेलेत आज त्याच्यामुळं दुपारी बघू वाटाणा भात वगैरे असं काहीतरी करू किंवा वाटाणा रस्सा बिस्सा करू, तिला आवडेल रस्सा केलेला। तिनं खाल्ला नाही वाटाण्याचा रस्सा मी केलेला पण तिनं नाही खाल्ला, ती नव्हती तेव्हा। आणि स्पोर्ट्सच्या प्रॅक्टिसला गेले त्याच्यामुळे ती अजून आलेली नाहीये। किती वाजले 9:30 झाले, 10:30 पर्यंत येईल ती। आणि साहेब ऑफिसला गेले। आज मंगळवार असल्यामुळे साहेबांचा उपवास आहे त्यामुळे आम्ही साबुदाण्याची खिचडी खाल्ली। त्याला मंडळी मग 1 तास पाऊण तास तरी लागेल मला, अर्धा पाऊण तास तरी हे सोलायला वेळ लागतोला। आणि आता वाटाणा पण स्वस्त झालाय बाजारामध्ये, 30-40 रुपये किलो भेटते, एवढा काही जास्त महाग नाहीये। त्यामुळे वाटाण्याचे पदार्थ वाटाणा 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 सगळीकडे वाटाणाच वाटाण्याच्या पुऱ्या, वाटाण्याचे पकोडे, काय 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 कोण कोण काय काय बनवतं बरं का। सगळ्यांना म्हणजे मला पण आवडते असं रेसिपीज करायला वेगवेगळ्या। खाणार आता कुणी नाही असल्यामुळे माझं थोडंसं राहून जाते। आता पोरं आले तर सोहम आमचा असला ना की मला फार असं काही उत्साह येतो काय पण बनवायचं, कारण तो खातो पण आणि आवडतं पण त्याला। ती पण खायची पण काय माहिती थोडंसं जेवण कमी केलंय म्हणून आमच्या चालायचं। थोडंसं वाढत्या वयामध्ये पण जसं होतंय। आणि आता खेळायला बिल्डिंग मध्ये कुणी नाही हो, बाकी सगळ्या मुली होत्या ना त्या सगळ्या गेल्या त्यामुळे तिला की नाही थोडंसं सुट्टीवर आल्यावर पण एकटं एकटं वाटतंय। पण काल आम्ही फार मज्जा केली बरं का, खूप मज्जा केली आम्ही। मस्त वाटलं कालच्या फेस्टिवल मध्ये की नाही, फेस्टिवलला गेलो काय का हा 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 भारी वाटलं। मी पाळण्यात बसलेला माझा अनुभव तर काही विचारूच नका।
मस्त बसा बरं का, भीती पण जाईल आपली थोडी ना, आपल्याला माहिती होते की काय होते नेमकं. करायला पाहिजे असं पण एन्जॉय. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. आमची डॉलू आलेली आहे तिच्या शाळेतून स्पोर्ट्स करून, आणि बघा थाळी सजवली असती ना. म्हणते आता मी थाळी सजवणार आहे. काय काय घेतलंस तुझ्या थाळीमध्ये, ब्रेकफास्ट थाळीमध्ये? ब्रेकफास्ट वाटे सांग तरी. रसगुल्ला, केक, मक्याचा चिडा, काय म्हणतात त्याला, नाचणीची पोळी, रागी बाईट्स आणि साबुदाण्याची खिचडी. भारीच की बाबा तुझं मग. मग कशी प्रॅक्टिस झाली आज? खूप चांगली झाली, बट मी जरा बालिशपणा केला म्हणून सरांचा ओरडा खाल्ला. होय. मग आता बालिशपणा कमी करणार की नाही? ते आता माझ्या हातात नाही. करायचं रे बाळा, थोडंसं आता थोडं आपण मॅच्युरिटी दाखवायची. बघू बघू. तर डॉलू आमची हॉलमध्ये बसून ब्रेकफास्ट करते आहे, आणि इकडं म्हटलं बेड आवरून घ्यावा. तर बेड तसं तर आमचे साहेब आवरून जातात सकाळी, त्यांचं सगळं उठल्यानंतर सगळं मच्छरदाणी काढण्यापासून त्यांचंच असतंय सगळं. कधी कधी मी थोडंसं व्यवस्थित आवरलेलं नसलं तर काही थोडंसं आवरते, मला असतंय माझं. पण मी सकाळी बेड आवरत बसत नाही. सकाळी ते साहेब उठले की आमचे त्यांचं ते आवरतात. मी फक्त असं थोडंफार ठाकटीक करते झाडून वगैरे, कधी ते असतं चांगलं आवरलेलं नसलं तर. आणि की नाही ह्या उशा आहेत ना, त्याला मी डबल कवर घातलेले आहे, म्हणजे कधी आपण तेलाचं डोकं त्याच्यावर ठेवलं ना तर आतली उशी पांढरी असते ती खराब होत नाही. आता झाडून घ्यावं म्हणजे सगळ्या घराचं झाडू पोछा, हे किती कामं असतात आपल्या बायकांना, अगणित कामं असतात ती. त्यांचा काही हिसाबच नसतो, आणि त्याला काय आपल्याला सुट्टी नसते. आता यांना मी काल म्हणत होते की तुम्हाला काय, तुम्ही ऑफिसला जात आहे तर एक दिवस तर कधीतरी सुट्टी असते. आम्हाला कशाची सुट्टी असते? आम्हाला भांडी, स्वयंपाक, हे ते झाडू पोछा हे सगळी कामं करायला लागतात. सुट्टी तर आम्हाला काही नसतेच. रोज इतकी धूळ येते ना, तर झाडू पोछा करणं गरजेचंच होऊन जातं, त्यामुळे ते करावंच लागतं. वेलकम बॅक टू द किचन. आता किचन मध्ये आलेली आहे मी, आणि आज मी मगाशी मटर सोलले होते ना सकाळी. डॉलू आमची खोकायला लागली, झोपले सोफ्यावरती. आणि हे मटर आहे, मटर सोलून ठेवले, तर ह्याची मी आमटी बनवणार आहे. मटरची आमटी फार छान होते, एकदा केलेली मी, एक शॉर्ट पण आहे बघा माझा. आणि हा भात पण करून ठेवलाय, म्हणजे आम्ही दोघीच आहे आज जेवायला, त्याच्यामुळे मग मटरची आमटी आणि भात खाणार आहे. आणि त्याला थोडासा खोकला लागलाय, म्हटलं त्याच्यासाठी थोडीशी आल्याची ही वडी करावी, तुम्हाला सांगितलेलंच मी. आणि मुलं की नाही असं खायला बघत नाहीत. गुळामध्ये जर केलं ना तर फार उष्ण होत आहे, त्याच्यामुळे मी साखरेमध्ये दाखवणार आहे. आणि गुळामध्ये पण करू शकते तुम्हाला जर हवा असेल तर. तर मी हे तुकडे असे करून घेतलेले आहेत आल्याचे, एक पाव किलो असेल माझ्यामध्ये, पाव किलो मधला एक तुकडा फक्त ठेवलाय मी, आणि हे घेतलंय. आणि ह्याच्यामध्ये की नाही आपण थोडंसं हे घालायचं, दूध पावडर घालायची. तुमच्याकडे दूध पावडर जर नसेल ना तर दूध घालू शकताय थोडंसं, अर्धी वाटी. त्याने की नाही अगदी खव्यासारखी टेस्ट येते, आणि मुलं की नाही खायला असं काकू करत नाहीत, छान लागते टेस्ट, आणि मग खातात. आणि थोडीशी आपण घालणार आहे त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर, म्हणजे काळी मिरी पावडर घालणार आहे, अगदीच थोडीशी. चला तर मग करूया. आणि इकडे कढई ठेवलेली आहे, मिक्सरचं भांडं घेतलंय, एकदम साधी सोपी झटकन होते, काही याला वेळ लागत नाही, 10-15 मिनिटात होते बघा. आता हे आल्याचे तुकडे पण मिक्सर मध्ये घालून घेऊया आधी. आणि थोडीशी काळी मिरी पावडर घालते, आणि अर्धी वाटी घालूया आपण हे दूध पावडर. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर आधी आपण एक चमचाभर याच्यामध्ये तूप घालूया, आणि हे ना 1-2 चमचे मी ह्याच्यामध्ये दूध घातलं होतं, बारीक होत नव्हतं म्हणून. आणि हे आपण ह्याच्यामध्ये घालूया. आता अगदी स्मूथ झालेली आहे बघा पेस्ट.
जितका तुमचा आल्याचा किस असेल ना तितकी साखर घालायचं. गुळ पण घातलं तरी चालतंय. गुळानं पण बरोबर प्रमाण होते. जितकी आपण जेवढा आपण की नाही आल्याचं किस होता तेवढंच आपण गुळ घालायचा. ते पण छान होतंय. त्याला काही नाही, आता फक्त असं आटवायचं आणि मग थापून घ्यायचं. मीडियम गॅसवर करायचं, जास्त फास्ट करायचं नाही म्हणजे जळतंय. अगदी खव्यासारखी लागते ही. थोडंसं तुम्हाला जर गोड हवा असेल तर अजून थोडी साखर घालू शकताय. 5 मिनिटं लागतात ह्याला. थोडंसं पातळ होईल असा पाक व्यवस्थित झाला ना त्याचा, 1-2 तारी पाक होईपर्यंत आपण याला ढवळून घेऊया चांगलं. मग वाटीमध्ये की नाही प्लेट ताटामध्ये थापून घेऊया. बघा होत आलंय. अजून थोडंसं ऍक्च्युली मी 5 मिनिटं म्हटली होती पण 10 मिनिटं लागतात ह्याला. 5 मिनिटात नाही होणार, 10 मिनिटं लागतील कारण की याचा पाक बनायला पण वेळ लागतो ना. अजून व्हायचं आहे. अजून थोडं होऊ दे म्हणजे कडक असं छान होतंय. एकदम खुसखुशीत पाक झाला की मग वडी पण चांगली होते. बघा आता पाक झालेला आहे. बघू शकता तुम्ही मिश्रण असं कढईला सोडायला लागतंय. आणि असा फेस पण येतो चांगला. आता आपण हे ताटामध्ये ओतून घेऊया. पाच मिनिटात बघा घट्ट झालेलं आहे. आता आपण की नाही थोडंसं याला कट करून घेऊया. छोट्या छोट्या वड्या करायच्या. फक्त कट मारून घेऊ आपण, नंतर काढू याला. तुम्ही ही वडी कराल ना बाकी सगळं विसरून जाल. असं ते एकदम मस्त मिठाई सारखी लागते. दाखवते. तर कढईमध्ये होतं बघा हे केवढे छान झाले बघा. अगदी मस्त. बघा अजून थोडी गरमच आहे. एकदम थोडी गार झाली की काढाल तर मस्त होईल. अशी लागते ना की अगदी खव्याची वडी आहे अशी लागते. पोरं तर मागून मागून खातील. एक तुम्हाला बर्फी मी तोडून दाखवते. एकदम खुसखुशीत झालेली आहे. एक बर्फी मी खाऊन दाखवते. आहा एकदम पेढाच वाटतोय. असं वाटतच नाही की आपण आल्याचा एक स्वाद आहे. कारण आलं चांगलं होतं. जुनं आलं वापरायचं. जुनं चांगलं असते आलं. नवीन वापरलं तर त्याचा म्हणजे स्वाद येत नाही. मस्तच. नक्की ट्राय करा बरं का. आणि कमेंट करा नक्की. करून बघा. आणि
आहा मस्त. तर मैत्रिणींनो, हा आहे वाटाण्याचा रस्सा, अगदी झणझणीत आणि मस्त झालेला. आणि हा कसा केला, हा कुणाला हवी असेल रेसिपी तर माझा एक शॉर्ट आहे तो बघू शकताय, किंवा तुम्ही जर कमेंट केली तर नक्की सांगेन हा रस्सा मी आमच्या गावाकडच्या पद्धतीनं कसा केला, ती रेसिपी नक्की टाकेन. आता बर्फी मी भरून ठेवली आहे मस्तपैकी हे एका काचेच्या भरणीमध्ये, म्हणजे ती दिसेल अशा ठिकाणी ठेवायची, म्हणजे ती खाल्ली पण जाते. हं. काल सांगितलं काय मी कितीही केलं तरी कसलंच कौतुक नाही कुणाला. काल सांगितल्याबरोबर बनवलेस. थँक्यू. काय ते तुम्हाला कसं कळलं? आले बघ. काल बोललो होतो की काल बनवला. मी खाल्लं नको नको लय खाल्लं. एक घास घे बनका. मी खाल्लं. आधी पाहिजे होतं. काल मेल्यामध्ये लई इच्छा झाली होती. मस्त. मग काय शब्बा बस की काय नाही. शबाश शबाश. हे सगळं मागून घ्यायला लागते. शब्बस की द्या. मग कसं झालंय तसं कुणीच आमच्यावर काय म्हणते काय सगळं पदार्थाचे आयटे मिळतात त्यांना सगळ्यांना. त्यामुळे माझं कसं आहे, आवडलं तुमचं तसं नाही. आवडलं की मी परत सगळीच चांगलं तुमच्या घरात. आवडायचा प्रश्न नाही तिथं. कुणी एवढं मेहनतीनं करते त्याला जरा प्रोत्साहित करायचं असते. अहो ते कसं झालंय मग सांगणार तुम्ही तसं झालंय म्हणून. हा बरं झाले कधीतरी म्हणताय की स्वतःच्या मनानं हा छान छान झालंय. चांगलं झालं तर खरंच चांगलं आहे म्हणून, बरोबर नसेल तर खरंच बरोबर आहे म्हणायचं. मी पहिल्यापासून काय बोलतच नाही. चांगलं आलं की एक्स्ट्रा मागून घेतो. उपरात नमस्कार करू दे तुम्हाला. तुम्ही म्हणजे भारी यायचा. ते गाणं बनवा एवढं. नको